लाडक्या बहिणींनो, तुमचे हप्ते जर बंद झालेले असेल तर तुम्हाला फक्त एक वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म नेमका कशा संदर्भात आहे तर तुमची जी निकष आहे, पात्रतेचे निकष, ते सगळे निकष शासनापर्यंत पोहोचणार आहे त्या फॉर्मच्या मार्फत. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म वेबसाईटवरतीच अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला तिथं तुमची स्वतःची माहिती द्यायची आहे. तुमची माहिती शासनापर्यंत पोहोचल्यानंतर शासनामार्फत या ठिकाणी तुमची पात्रतेचे निकष आहेत, त्या निकषांमध्ये तुम्ही पात्र होतात की नाही हे तपासलं जाणार आहे. आणि जर तुम्ही पात्र होत असाल तर 100% तुमचे जे थकीत हप्ते आहेत ते हप्ते वितरित केले जाणार आहेत. आता सध्या फक्त आणि फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे हा फॉर्म भरणे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता ऑप्शन नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया कोणता फॉर्म आहे, कसा भरायचा आणि संपूर्ण प्रोसेस काय आहे. ladkibahn.maharashtra.gov.in ही वेबसाईटची लिंक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही इथं पोर्टलवरती येणार आहात. इथं पोर्टलवरती आल्यानंतर अर्जदार लॉग इन हा ऑप्शन आहे. इथं तुम्ही लॉग इन करून डायरेक्टली ओपन करू शकता. इथं या ठिकाणी क्रिएट अकाउंट आहे, हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर एक पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा, आणि त्याच्यानंतर तुमचा तालुका, तुमचं गाव, कॉर्पोरेशन आहे, तुमचं कॉर्पोरेशन काय आहे ते निवडायचं आहे. चेकमार्क आहे ते चेकमार्क क्लिक करायचं आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन अपवरती क्लिक करायचं आहे. साइन अप झालं की तुम्हाला लॉग इन करता येणार आहे. इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड जो तुम्ही टाकला होता तो टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. लॉग इनवरती जर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीची सगळी प्रोसेस येणार आहे. या ठिकाणी लॉग इन सक्सेस म्हणून दाखवलं जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ग्रॅव्हियन्स हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ग्रॅव्हियन्स ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. इथं ग्रॅव्हियन्सचा टाईप आहे त्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर 2 ऑप्शन येणार आहेत. पहिला ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं जे पण आहे अपियर फॉर ॲप्लिकेशन रिजेक्शन, तुमचं रिजेक्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला तेच निवडायचं आहे. ते निवडून तुमची जी काय बाकीची माहिती आहे ती तुम्ही लिहायची आहे, म्हणजे जी काय सिलेक्ट आहे ती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगायचं आहे बाबा की 4 चाकी आहे की नाही आहे, कशासाठी रिजेक्ट झालं. जे डॉक्युमेंट आहे इथं डॉक्युमेंटची फाईल साईज आहे ती 1 MB पर्यंत आहे. या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड अटॅच करा, कॅप्चा टाका आणि सबमिट करा. लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म होता. हा फॉर्म भरायचा आहे आणि तुमची माहिती आहे ती शासनापर्यंत पोहोचवायची आहे. माहिती शासनापर्यंत पोहोचल्यानंतर शासन काय बघणार आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे की नाही आहे, शासकीय सेवेमध्ये कोण आहे की नाही आहे, निवृत्त कोण आहे की नाही आहे, ही सगळी माहिती तुमची आधारद्वारे तपासली जाणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, साधं लोन जरी काढायचं झालं तर आधार कार्ड लागतं आणि आधारला सगळीच माहिती लिंक असते. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरून तुम्हाला शासनापर्यंत पोहोचवायचे आहे. त्यानंतर तुमचे हप्ते आहे ते थकीत हप्ते पुन्हा वितरित केले जाणार आहेत. आता हा फॉर्म भरला, तुमचे हप्ते चालू झाले, पण तुम्हाला प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये कंपल्सरी फॉर्म भरावा लागणार आहे. म्हणजे KYC आहे ती KYC करावी लागणार आहे. आता KYC प्रत्येक वर्षाला जून महिन्यामध्ये कशी करायची, घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता. संपूर्ण प्रोसेस जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहू शकता.